यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हाणून पडलाय. टप्पा पडल्यानंतर भरधाव वेग, प्रचंड वेग आहे, वेग भरपूर आहे आकाश सपकाळकडे आणि वेगाबरोबर लाईन लेंथ मध्ये प्रचंड कंट्रोल आहे. अगदी नवी मुंबईचं ग्रामीण क्रिकेट देखील चांगलं खेळतात आपल्या डेनिस 11 या ग्रामीण टीम कडनं. आणि आता मात्र आपल्या गावासाठी, आणि आता गावासाठी तर आपल्या तालुक्यासाठी एक्झिबिशन मॅच आपल्या जावळी 11 कडनं खेळत असताना इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, पंचांकडे अपील केली गेली आहे आणि पंचांनी अपील मात्र पेटावून लावली. आणि इथे पहा आपल्याला लेगबायच्या रूपामध्ये सिंगल मिळेल, धावसंख्येमध्ये भर पडेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दक्षिण जावळी संघ आपण पाहतो सवळे सर्व दावळी तालुक्यातील हे सर्व क्रिकेटचे गर्दी चाहते, क्रिकेट खेळाडू, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आणि एक्झिबिशन मॅचचा मात्र आनंद घेतात. कमी गतीने टाकलेला बॉल होता, चेंज ऑफ पेस केला होता आणि ही चाणक्य आणि चतुर बॉलिंग आकाश सपकाळची खासियत आहे. 4 बॉल मध्ये 2 धावा आणि आतापर्यंत 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच, एक्झिबिशन मॅच. पुन्हा एकदा गती परिवर्तन, इथे पिकअप शॉट पाहायला मिळाला, तो किरण शेलाटकर यांच्या बॅटमधनं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला क्लिअर करत चाललाय. सीमारेषा पलीकडे 4 धावसंख्येसाठी चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6च्या घरामध्ये, 6 धावा धावफलकावर आणि शेवटचा बॉल या पॉवर प्लेचा येणं बाकी आहे. लास्ट बॉल, इथे पुन्हा एकदा त्याच दिशेला इथे कॅचची संधी आहे आणि इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला. चांगला झेल तेजसच्या माध्यमातून आणि इनिंग समाप्त झाली आहे ती म्हणजे किरण शेलटकर यांची. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, धावसंख्या आहे ती 6-1 दक्षिण जावळी 11. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय धावा आल्या त्या 6 आणि महत्वाची विकेट किरण शेलटकर यांची. नवीन फलंदाज अमर आणि गोलंदाजी ट्रॅकवर कॅलिस, ज्याने कालचा दिवस अक्षरशः दरानून सोडला होता, असा हा कॅलिस आपल्याला पाहायला मिळतो. माते बुद्रुक गावचा सितारा आणि कालच्या दिवसामध्ये माते बुद्रुक आपण पाहिलं सुपर 3 मध्ये दाखल झालेला आहे आणि त्या संघाचा प्रतिनिधित्व करत असताना जबरदस्त कामगिरी त्याची कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करूया मॅचला आपण थोडंसं. दोन्ही टीम्सला खास करून जावळी 11 ला विनंती आहे लवकरात लवकर तुमची फील्ड प्लेसमेंट करून घ्या, कारण यानंतर 2 महत्वाच्या मॅचेस आहेत आपल्या सेमीफायनल आणि फायनल. कॅलिस 6 पहिला बॉल, राऊंड द विकेट, लेग ब्रेक, फिंगर्स रोल करतो शेवटच्या मोमेंटला आणि अगदी 5 ते 6 पावलांचा अगदी छोटासा रनअप आणि त्या रनअप मध्ये देखील प्रचंड वेग तो धारण करतो. समोर आहे त्याचा बॅट्समन, तो म्हणजे विजय. इथे पहा उसली घेणारा चेंडू, टप्पा मागे खेचलाय, आखूड पदाचा चेंडू. या अगोदरचा चेंडू टप्पा थोडासा पुढे होता आणि तदनंतर मात्र इथे या चेंडूने अतिरिक्त उसली घेतली आहे. कॅलिस आपण पाहिलं तर अगदी परिपक्व खेळाडू आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी फलंदाजी दोन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी करतो. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, लॉंग ऑफला फिल्डर तैनात, 1 बाउन्स बॉलला प्ले करेपर्यंत रन मिळेल ती सिंगल फक्त आणि तिसऱ्या बॉलवर एक सिंगल आली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7च्या घरामध्ये. पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू होता, गॅप मधला बॉलला काढला, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलंय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका आणि इतर रन मिळतील त्या 4. अमरच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला आपल्याला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 11, 1 गडी बाद, 11-1. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता, बॉल चाललाय तो मिड ऑफला, अगदी नंतर वर्तुळामध्ये चेंडू अडवला जातो आणि रन मिळते त्या ठिकाणी फक्त सिंगल. 12 धावा धावफलकावर आहेत आणि शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरमधील.
लोअर फुलटॉस बॉल टाकलाय, मनगटाचा वापर केलाय, रिस्कचा वापर केलाय, गतीचा वापर केलाय कॅलिसच्या आणि अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा मात्र चौकार प्राप्त केलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गडी बाद 16. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 10. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू होतोय. संतोष पाटणे यांचा पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल जातोय. अगदी साइड स्क्रीनला 1 बाउन्स हिट करतोय. पहिल्याच बॉलवर स्ट्राईक मध्ये आलाय तो चौकार बॅट्समन अमरच्या बॅटमधनं. बक्षीस जावळी 11 हळूहळू का होईना मात्र पुन्हा रुलाबॉल येते. इनिशियल स्टेज मध्ये किरण शेलटकरची विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय धावांपासून थोडा लांब राहिला होता. तदनंतर मात्र इथे पहिल्याच बॉलवर संतोष पाटणे यांचा चौकार खेचलाय. पुढचा बॉल काय प्रत्युत्तर असेल संतोष पाटणे यांचं. आखूड बदलचा चेंडू, बॉल हवेत आणि इथे कॅच ड्रॉप. हो नॉट एक्सपेक्टेड ऍट दिस मोमेंट. आणि कॅलिस सारख्या एका परिपक्व खेळाडूकडनं कॅच ड्रॉप होतोय आणि जीवदान मिळतोय ते अमरला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 21च्या घरामध्ये. 21 for 1. 21 ला 1 संजीवनी मिळाली ती अमरला. ती विकेट येता राहिली. हा चेंडू सोडून दिलाय आणि उजव्या यष्टीपासून भरपूर बाहेर जाणारा बॉल. व्हाईट बॉलची घोषणा. धावसंख्या 22. एक्झिबिशन मॅच आपण पाहत आहे. जावळी 11 विपक्ष दक्षिण. जावळी 11 सध्या फिल्डिंग करतोय. जावळी 11 टॉस जिंकून. फुललींचा बॉल होता. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि फिल्डरच्या मस्तकवर दस्तक देऊन बॉल निघून गेलाय. थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये होता फिल्डर. कॅच साठी जाऊ की चेंडू अडवण्यासाठी जाऊ. आणि चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर अगदी डोक्यावरनं स्वार झाला. प्रयत्न केला त्याने उंच उडी मारून अडवण्याचा, मात्र तरी देखील त्याला यश मिळालं नाही. चौकार आला. अर्थातच बॅट्समन विजयच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26च्या घरामध्ये. 3 बॉल अजूनही बाकी आहे. तिसऱ्या षटकातील खेळ सुरू आहे. यावेळेस मात्र शंखनाद करणारा फटका आहे. मात्र त्याला लाजवाब प्रत्युत्तर दिलंय ते लॉंग ऑफला संकेतने. असं वाटलं की बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, मात्र त्याने योग्य वेळी उडी घेऊन हा झेल टिपलाय आणि यश मिळालंय ते संतोष पाटणे यांना. विकेटचं पतन आणि दक्षिण जावळी टीमला दुसरा धक्का लागलाय विजयच्या स्वरूपामध्ये. नितीन साळुंके नवीन बॅट्समन आलेत 4थ्या क्रमांकावर. विकेट मिळाली आहे ती गोलंदाज संतोष पाटणे यांना. अजूनही 2 बॉल बाकी आहे ओव्हरमधील. कमी गतीने टाकलेला बॉल टॉपेज लागली आहे. क्षेत्ररक्षक नव्हता तिकडे. एक सिंगल मिळाली, परंतु कोणी प्रयत्नच केला नाही झेलपर्यंत जाण्याचा. एक सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती 27च्या घरामध्ये. 27. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. लास्ट बॉल. श्री गणेश चषक 2024 पर्व क्रमांक 3 आपण पाहत आहे. त्यामुळे एक्झिबिशन मॅच सध्या सुरू आहे. पूर्वार्ध पहिल्या इनिंगचा खेळ. शेवटचा बॉल. पुन्हा बॉल हवेमध्ये आहे आणि यावेळेस मात्र कॅलिस कडनं चुकी होणार नाहीये. संतोष पाटणे यांना मिळालं हे दुसरं यश या ओव्हरमधील आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. इनिंग समाप्त होते अमरची आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 27 ला 3.
नवीन बॅट्समन समीर दाखल झालेत आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी तेजस आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर. स्लॉगचं षटक, धावसंख्या 27. एक्सेलेशन करावं लागेल आता. बॅटिंगचा गिअर आता शिफ्ट करण्याची योग्य वेळ आहे कारण स्लॉगचं षटक आहे. इन मीन 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्टॅकिंग एंडवर आहे तो आपल्याला पाहायला मिळतो नितीन साळुंके यांना. स्टॅकला आहे तो समीर. चला स्पीडअप करा मॅचला प्लीज. हा बॉल आपण पाहतो सोडून दिलाय. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. वाईड +1 22च्या रूपामध्ये धाव मिळेल. 2 धावा मात्र धाव फलकावर ऍड केल्या जातील वाईड +1च्या रूपामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29च्या घरामध्ये 29. अवांतर धावाने सुरुवात केली तेजसने. आकुडबदेचा चेंडू, क्रॉस बॅटेड फटका, गॅपमधनं बॉलला काढलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. चौकार. समीरच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि सध्या गरज आहे ती दक्षिण जावळीला या धावांची, अशा चौकारांची, कारण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33च्या घरामध्ये 33 आणि अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पूर्वार्धाचा खेळ सध्या सुरू आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे सेमीफायनलचा. यावेळेस बॅकफुटवर ऑन साइडला उडवलाय. अंतर पार करू शकणार नाहीये आणि बॉलच्या खाली आकाश सपकाळ यांनी झेल टिपलाय आणि इनिंग समाप्त होते ती अर्थातच समीर यांची आणि चौथ्या विकेटचं मात्र पतन होत आहे. त्याच दरम्यान शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय नितीनजी चिकणे यांचं आणि सन्माननीय राजेंद्र चिकणे यांचं आम्ही दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो. सुस्वागत. आकाश सुर्वे नवीन फलंदाज. धावसंख्या 33ला 4 अशी आपल्याला पाहायला मिळते. 33 for 4 आणि आपण शुभसन्मान करूया आकाशजी चिकणे यांचा आपल्या मुख्य व्यासपीठावर. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्री गणेश चषक 2024 मध्ये सुस्वागत आहे आणि त्यांचा शुभ सन्मान होतो. त्यानंतर आपण सन्माननीय राजेंद्रजी चिकणे साहेबांचा देखील करूया शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. इथे फटका फसलाय. मिस्टामिक स्ट्रोक आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तेजस हा झेल टिपलाय आणि इनिंग समाप्त होत असताना पाहायला मिळते ती आकाश सुर्वे यांची. 4 बॉल आतापर्यंत झाले, 2 विकेट प्राप्त केल्या त्या तेजसने. नवीन फलंदाज सूर्यकांत मैदानाच्या आतमध्ये जातील. धावसंख्या स्थिर होताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 33ला आता 5 आपल्याला पाहायला मिळतील. बाद झाला तो आकाश सुर्वे. सूर्यकांत दाखल झाले नवीन फलंदाज. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत एक्झिबिशन मॅच मधील. इथे शरीरापासून दूर जाणारा बॉल आणि व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉलवर स्टंपिंग झालेत सूर्यकांत आणि विकेट किपरने मात्र लाजवाब कामगिरी केली. विकेटच्या पाठीमागे संदीप आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईटचे 1 रन मिळेल. 34 धावा. 34ला आता 6 गडी बाद अशी नाजूक अवस्था दक्षिण जावळी संघाची आपल्याला पाहायला मिळते. सूर्यकांत मात्र आल्या पावली गेलेत माघारी. 0 या धावसंख्येवर तो बाद झालेत. नवीन फलंदाज सचिन मोरे 18 क्रमांकावर. इथे रेग्युलर इंटरव्ह्यूवर विकेट येतात. पडझड होते. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली, मिडल ऑर्डर कोलॅप्स झाली. आता लोअर मिडल ऑर्डर वर मोठी जबाबदारी मात्र चेंडू शिल्लक आहे ते फक्त आणि फक्त 2. 34ला 6 अशी धावसंख्या आहे. यॉर्कर लाईनचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. 1 रन मिळते. त्या दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचते 35च्या घरामध्ये 35 आणि शेवटचा बॉल असेल आणि शेवटचा बॉल फेस करतील ते मिस्टर नितीन.
शेवटचा बॉल यॉर्कर लाईनवर टाकला होता, योग्य पद्धतीने एक्झिक्यूट केला या बॉलला तो बॅट्समन तेजसने आणि पहिल्या इनिंग संपली ती 36 या धावसंख्येवर, 36ला 6 आणि लक्ष असणार आहे ते 37 धावसंख्येचं जावळी 11 या टीम समोर येणाऱ्या 24 बॉलमध्ये. चला करूया आपण नेक्स्ट मॅचचा टॉस, अर्थात सेमीफायनलचा टॉस. माते बुद्रुक आणि त्यांच्या विपक्ष चोरांबे. चला टॉस करून घ्या म्हणजे आपला वेळ वाचेल. चला टॉस आपण करून घ्यायचं. कॅप्टन जर एक्झिबिशन मॅच मध्ये असेल तर व्हाईस कॅप्टनने यायचं आणि टॉस आपल्याला उरकून घ्यायचं. 3 ओव्हरची मॅच असेल ती. सामना तो 3 षटकांचा असेल सेमीफायनलचा. चला चोरांबेचे कॅप्टन आलेले आहेत माते बुद्रुक. कॅलिस आपला एक किंवा आपण आला तरी चालेल, जर तुमची बॅटिंग उशिराने असेल तर हरकत नाही, ते स्वतः होतं. चला टॉस आपण करूया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अशोकजी शेडगे यांच्या शुभ हस्ते टॉस असेल. 3 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. टॉस इथे झालं आणि चोरांबेने टॉस जिंकला, बॉलिंग घेतली. चला 3 षटकांचा सामना असला तो नोंद घ्या आपण त्या गोष्टीची. सेमीफायनल क्रमांक 1 आणि सेकंड इनिंग साठी आपण जाऊया या वर्तमान सुरू असलेल्या सामन्याकडे. अर्थातच विजयजी म्हात्रे यांना आम्ही आमंत्रित करतो मायक्रोफोनवर. तर चालू असलेली प्रेक्षणीय लढत आपण जरूर पाहतो. जावली 11 त्यांच्या विरोधात दक्षिण जावली वधून संघादरम्यान प्रथमतः फलंदाजी केली. दक्षिण जावली संघाने 4 षटकांमध्ये तब्बल 36 धावा उभारल्या आणि 37 धावांचा टार्गेट इथे उभारला गेलाय. त्या टार्गेटला सामोरं जाण्यासाठी जावली 11 संघाकडून सलामीची जोडी संदीप मोरे आणि अक्षय, तर गोलंदाजीसाठी दक्षिण जावली संघाकडून सज्ज झाला सूर्यकांत. गेम ऑन. 24 चेंडू 37 धावांचं लक्ष आणि पहिला चेंडू इथे मात्र इरादे स्पष्ट करून दाखवणारा हा चौकार आलाय. फलंदाज संदीप ऑन फायर पाहायला मिळालाय. 4 धावांनी हा सामना लवकरात लवकर संपवण्याचा इरादा जरूर केलाय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात त्या 4. श्री गणेश चषक निजरे संघ आयोजित 2024 पर्व क्रमांक 3 अंतिम टप्प्यामध्ये 24 संघांचा समावेश आणि अंतिम टप्प्यामध्ये येत असताना हा दुसरा चौकार आलाय. 8 झाल्यात, अजून 29ची आवश्यकता असेल. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 16. चला थोडीशी गाय करा प्लीज. अजून 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला, याचं भान ठेवा. ही प्रेक्षणीय लढत 5:35 झाले. प्लीज आपल्यालाच नंतर उशीर होईल याची नोंद असावी. पुढे सरसवून केलाय पुन्हा एकदा. 1 ऑन. सलगचा 3रा चौकार. धावसंख्या 12. अजून देखील 25 धावांची आवश्यकता. पहिल्याच 3 चेंडूवर 3 चौकार. खराब प्रदर्शन सूर्यकांत यांचा जोर पाहायला मिळतोय.
चला प्लीज सहकार्य करा, वेळेचा अभाव भरपूर आहे आपल्याला. 12 धावा धावफलकावर. हा देखील चांगला फटका लॉंग ऑफला जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चौथ्या चेंडूवर सिंगल आली आहे. 12 नंतर 1 म्हणजे 13 धावा धावफलकावर पहिल्या 4 चेंडूमध्ये 0 पाहायला मिळतात. जावली 11 त्यांच्या विरोधात दक्षिण जावली ही लढत आपण जरूर शिवमॅच पाहतोय. प्रेक्षणीय लढत या श्री गणेश चषक 2024 मध्ये जरूर आजमावतोय. नेक्स्ट मॅच सेमीफायनल माते बुद्रुक विरुद्ध चोरांबे. चोरांबे संघाने टॉस जिंकला आणि हा देखना स्ट्रोक फलंदाज अक्षय शेलटकर याच्या बॅटमधून, शेलार माफ करा, शेलार याच्या बॅटमधून. अक्षय याच्या बॅटमधून हा देखील चांगला फटका आणि क्षेत्ररक्षकाच्या हाताखालून चेंडू चाललाय. लॉंग ऑन क्लिअर करत असताना हा कार्तिकच्या सायंद्र चौकार. 23 37 धावांचं लक्ष. पहिल्या षटकामध्ये 23 अवघड जागेचं दुखणं झाले की काय दक्षिण जावली संघाचं. 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. तो दुसऱ्या षटकासाठी किरण शेलटकर. पहिलं षटक हे कधी स्वप्नात देखील पाहिलं नसेल सूर्यकांत यांनी की माझ्या षटकामध्ये 23 धावा खर्च होतील, परंतु ते स्वप्नात न पाहता प्रत्यक्षात जरूर झालं. नवीन गोलंदाज किरण शेलटकर निजरे संघाचा हा गोलंदाज आहे. सध्या आपण दक्षिण जावली या संघाकडून प्रेक्षणीय लढतीमध्ये पाहतोय. चला प्लीज किरण सर, आपल्याला मेगा फायनल खेळायची आहे तर प्लीज सहकार्य करा. चांगला ऑफ ड्राईव्ह जरूर पाहायला मिळाला. आणि हा देखना स्टोक, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. हा देखना बैठक फटका आणि घुटना टेक तमाशा देख. धावसंख्या धावफलकावर 32 इन फक्त 5 धावांची आवश्यकता. फक्त 5 धावांची आवश्यकता. ह्या पद्धतीचे सामने आपल्या टीमला कॉमेंट्री करणारे पंच, समालोचक, गुणलेखक, टेक्निकल टीम व आयोजक यांना भरपूर प्रमाणात आवडत असतात, कारण या सामन्याचं चित्र लवकर संपतं आणि त्यानंतरचा वेळ मात्र दात आलाय. चोरांबे संघ सज्ज व्हा, आपल्याला फिल्डिंग करायची आहे. 3 षटकांची सेमीफायनलचा थरार आपण जरूर पाहणार आहोत. आणि हा देखील चांगला विजयी षटकार आला आणि विजयी संपादन केले ते जावली 11 संघाने. थँक्यू सो मच विजयजी मात्रे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. चला एक्झिबिशन मॅच आपण पाहतोय. दक्षिण जावळी आणि एक फोटोशूट त्या ठिकाणी होते.
एकत्र फोटोशूट, कारण एक्झिबिशन मॅच सर्व खेळाडूंना विनंती आपण जॉईन व्हा. दक्षिण जावळी विपक्ष जावळी 11. खरं तर मैत्रीपूर्ण लढत होती आणि मैत्रीपूर्ण लढत संपन्न झाली, जिथे विजय मिळवला अंतिमच्या क्षणी ते म्हणजे जावळी 11 संघाने. अभिनंदन त्यांचं मनापासून. चला त्याचबरोबर चोरांबे संघ आपण उतरायचं फिल्डिंगसाठी. 3 ओव्हरची मॅच असेल. माते बुद्रुक विपक्ष चोरांबे.